नमस्कार. आज एक प्रश्न आहे जो प्रत्येक माणसाने सरकारला प्रश्न विचारायलाच हवा. भारतातील 3 मोठ्या सरकारातील कंपन्या IOC, HPCL आणि BPCL फक्त जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात जवळपास 19,470 कोटी रुपयांचा नफा कमवतात. फक्त 3 महिन्यात इतका नफा. पण जेव्हा पेट्रोल डिझेलचे दर वाढतात तेव्हा सरकारचं एकच उत्तर असतं, आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल महागलं आहे. ठीक आहे, पण मग एक प्रश्न आहे, जेव्हा क्रूड ऑइल स्वस्त होतं तेव्हा सामान्य जनतेला त्याचा फायदा का मिळाला नाही? त्या काळात सरकारने कर वाढवले, कंपन्यांनी नफा कमवला, पण पेट्रोल डिझेलचे दर मात्र कमी झाले नाही. आणि आता क्रूड ऑइल थोडंसं वाढलं तरी त्याचं संपूर्ण ओझं थेट जनतेवर टाकलं जातंय. म्हणजे नुकसान झालं तर जनता जबाबदार आणि नफा झाला तर फायदा फक्त कंपन्यांचा. सरकारला आता स्पष्ट उत्तर द्यावंच लागेल. जेव्हा तोटा दाखवायचा असतो तेव्हा दर वाढले जातात. मग हजारो कोटीचा नफा होत असताना दर कमी का केले जात नाही? ही फक्त महागाई नाही, ही सामान्य जनतेच्या खिशातून चालणारी शांत लूट आहे. अमृत काळात जनता महागाई सहन करते आणि कंपन्या नफ्याचा उत्साह साजरा करत आहे. मोदी सरकार जनतेचा पैसा नेमका कोणासाठी वापरला जातोय? आणि सबका साथ सबका विकास याचा अर्थ फक्त कंपन्यांचा विकास एवढाच झालाय का? तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.